नमस्कार, मी रुपाली. तुम्हा सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर या ठिकाणी हे माझं गरजेचं पार्सल आलं आहे. आता उन्हाळा आहे तर थंड पदार्थ बनवण्यासाठी बर्फ हा हवाच असतो. तर माझा जुना आईस ट्रे खराब झाला होता म्हणून मी नवीन ऑर्डर केले आहे. तर बघूया कशी आली आहे ऑर्डर. इथे जवळपास मार्केटमध्ये नेहमी जाणं माझ्यासाठी शक्य होत नाही, बाळ छोटा असल्यामुळे. त्यामुळे मी बऱ्याचदा खूप गोष्टी ऑनलाईनच ऑर्डर करते. तर तेच मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी योग्य दरात मिळणाऱ्या गरजेच्या वस्तू नेहमी ऑनलाईन ऑर्डर करते. तर चला बघूया आता हे आईस क्यूब ट्रे कसा आला आहे तो. तर माझा पहिला जो आईस क्यूब ट्रे होता त्याला झाकण नव्हतं, त्यामुळे काय व्हायचं बऱ्याचदा फ्रीजरमध्ये जास्त दिवस ठेवल्यानंतर तो बर्फ वापरला तर त्याला थोडासा वेगळा दुसऱ्या पदार्थांचा वास लागायचा. त्यामुळे जेव्हा आपल्याला काय बनवायचं आहे तेव्हा मी नेहमी आठवणीने बर्फ बनवायला ठेवायचे. तर हे खूप लक्षात ठेवण्याची गोष्ट होऊन जायची, म्हणून मी ह्या वेळेला या प्रकारे झाकणांचे आईस क्यूब ट्रे ऑर्डर केले आहे, जेणेकरून बर्फाला इतर पदार्थांचा वास लागणार नाही आणि आपल्याला हवे तेव्हा आपण ते वापरू शकू. तर क्वालिटी अगदी मस्त आहे प्रोडक्टची, एकदम फिनिशिंग छान आहे, कलरही छान आहे, लुक पण छान वाटतोय. मला तर फार आवडलेत आणि क्यूबची साईज पण मस्त आहे. आपण ह्याच्यातनं बर्फ अगदी आरामात काढू शकतो, अगदी फ्लेक्झिबल आहे ते. तर आपण ह्याला छान धुवून घेऊयात आणि बर्फ बनवायला ठेवूया. बघूया कसा बनतोय. कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा आपण खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी वापरतो तर ती नेहमी अगोदर छान धुवून घेतली पाहिजे आणि नंतरच वापरली पाहिजे. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि आता याला आपण छान पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून देऊया आणि बघूयात बर्फ कसा बनतोय तो. तर अशा प्रकारे हे बघा, उघडायला खूपच सोपं आहे. जरी त्याच्यामध्ये बर्फ बनला आहे तर बघा किती आरामात ते उघडत आहे आणि खूपच मस्त बर्फ तयार झाला आहे. आणि बर्फ काढणं अगदीच सोपं आहे. हे बघा, थोडंसं असं केलं की किती पटकन बर्फ वरती आलाय. खूपच सोपं जात आहे वापरायला. तर अशा पद्धतीने मी हे ऑर्डर केलेलं आईस क्यूब ट्रे खूपच छान निघालंय. मला तर फार आवडलंय. तुम्हालाही जर हवं असेल आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर मी ह्याची लिंक तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा.